नमस्कार. रिद्धी वॉइस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. माहेरवाशी. निर्मलाताई तयारी करण्यात व्यस्त होत्या. नाही म्हणायला कोरोना लॉकडाऊनमुळे यावर्षी फार काही आरास करता येणार नव्हती त्यांना. पण काही झालं तरी यावर्षी स्वतःच्या हाताने गौराईला गजरे मीच बनवणार या मतावर त्या ठाम होत्या. सगळे सणवार हौसेने आणि श्रद्धेने करणाऱ्या निर्मलाताई पुढे याबाबतीत त्यांच्या नवऱ्याचं, मुलाचं आणि सुनेचंही काही चालत नव्हतं. यावेळी दादरच्या फुल मार्केटमधून त्यांच्या मुलाने त्यांना मोगरा, चाफा, निशिगंध, कण्हेरी फुलं आणून दिली होती. सकाळी सगळं आवरून निर्मलाताई फुलं ताटात घेऊन गौराईसाठी गजरे तयार करायला बसल्या. एक एक फुल धाग्यानं गुंफताना त्यांच्या चेहऱ्यावर ते तेज वाढत होतं. लॉकडाऊनमुळे आलेलं सावट जणू आताच निवळलं होतं. त्या गजरे करण्यात गुंग असताना त्यांची 5 वर्षाची नातही त्यांच्या बाजूला शिकायला आली. तसं त्यांचं लक्ष खिडकीतून बाहेर नजर लावून बसलेल्या स्वराकडे गेलं. अगं स्वरा, इथे काय बसलेस? तुलाही आवड आहे ना गजरे करायची? ये मग दरवर्षीप्रमाणे मदत कर, निर्मलाताई स्वराकडे बघून म्हणाल्या. तसं किचनमधून त्यांची सून किया बाहेर येऊन म्हणाले, आई, त्यांना कशाला त्रास देताय? आहे ना छकुली आता तुमच्या मदतीला. करा दोघींनीच गजरे. छकुलीही शिकेल म्हणजे. आपल्या वहिनीचं म्हणजे कियाचं हे बोलणं ऐकून स्वरा जागेवरून उठता उठता परत खिडकीत जाऊन बाहेर बघू लागली. निर्मलाताईंनीही कियाला म्हणणं ऐकून घेतलं आणि काहीच न बोलता गजरे बनवायला लागले. पण त्यांचा प्रसन्न चेहरा चिंतेत झाला. स्वराकडे बघून त्यांचं मन भूतकाळात गेलं. बँकेत चांगल्या पोस्टवर नोकरीला असलेल्या स्वराचं लग्न त्यांनी 5 वर्षाआधीच गडगंज श्रीमंत घरात जन्मलेल्या आणि घराचाच बिझनेस सांभाळत असलेल्या अशोक सोबत धुमधडाक्यात लावून दिलं होतं. घर, श्रीमंती, बिझनेस सगळं अगदी सोन्यासारखं असलं तरी ज्याच्याबरोबर स्वराची 7 जन्माची गाठ बांधली होती त्या पैशाचा माज असलेला, स्त्रीला केवळ आणि केवळ उपभोक्ती समजणाऱ्या अशोक सोबत स्वाभिमानी स्वराचा संसार मात्र फार काळ टिकला नाही. बरेच वाद, आरोप, प्रत्यारोप झेलून स्वराने 2 वर्षातच अशोक पासून घटस्फोट घेतला आणि आईवडिलांकडे राहायला आले. स्वावलंबी, स्वाभिमानी स्वराला लग्नातून इतका धक्का बसला की दुसऱ्या लग्नाचं नाव काढलं तरी तिला त्रास व्हायचा. मी जड झाले का तुम्हाला? एकदा लग्न करून गेली म्हणजे मी या घरासाठी कायमची परकी झाली का? आता या घरावर काहीच हक्क नाही का मला राहिला माझा? या तिच्या प्रश्नासमोर तिच्या भविष्याची चिंता असणारे आईवडील आणि उत्तरनं व्हायचे. मागच्याच वर्षात स्वतःला सावरत स्वराने घरची आणि आई वडिलांची जबाबदारी चोख सांभाळली होती. भाऊ वहिनी हे परगावी राहत असल्यामुळे आई वडिलांसाठी स्वराच जवळचा आधार देखील होती आणि काळजीही. गेल्या 3 वर्षात स्वराला बँकेत प्रमोशन होऊन ती करिअरमध्ये बऱ्यापैकी सेटल झाली होती. आई वडिलांचे छोटे मोठे आजार, त्यांची औषधं, घर खर्च या जबाबदाऱ्या पार पाडत तिनेच राहत्या घरात बरंचसं काम देखील करून घेतलं होतं. भावाला उद्योगधंद्यासाठी पैसे द्यायला तिच्या वडिलांनी जे काही कर्ज घेतले होते ते देखील तिने फेडले होते. 1 BHK रूम तिने काम करून 2 BHK करून घेतलं होतं. संसारात गुंतलेला भाऊ परगावावरून कधी परत येईल ही आशाच तिने आणि तिच्या आई वडिलांनी सोडून दिली होती. पण कोरोनाचं भयंकर संकट आलं आणि तिने तिचे भाऊ वहिनी छोट्या चिमुकलीला घेऊन संसार गुंडाळून तडक इकडे घरी परतवले. स्वराला आनंद झाला ते आल्यावर, पण किया मात्र स्वरासोबत तितकी खुश नव्हती. घरी परतल्यावर आपसुकच सून म्हणून घरच्या सगळा ताबा तिच्याकडे गेला. भावाचा बिझनेस लॉकडाऊनच्या काळात मंदावला आणि आणखी 3 पोटांची जबाबदारी स्वरावर आली. विना तक्रार स्वरा सगळ्यांना खुश ठेवत होती. पण कियाच्या वागण्यात तिला बदल जाणवत नव्हता. घरातील कोणत्याही मोठ्या निर्णयात, सणवारात, धार्मिक कार्यात कुठेही स्वराची लुडबुड तिला चालत नव्हती. आता स्वतःचं घर, संसार उभारण्याची विचार करा माणसं, असं बोलता बोलता ती बोलून गेली. किया तशी मनाने वाईट नव्हतीच, पण शेजारी पाजारी, तिच्याच घरचे, तिच्या माहेरचे स्वराबद्दल जसे तिचे कान भरायचे त्याचा तिच्यावर जबर परिणाम होत होता. निर्मलाताईंना कियाचं वागणं खटकत होतं, पण घरातील वाद विकोपाला जायला नको म्हणून त्या मूग गळून शांत बसण्यात धन्य मानत. आजही कियाने जाणून बुजून स्वराला गजरा करण्यापासून लांब ठेवलं तरी त्या शांत बसल्या. डोळ्यात पाणी आणून विचार करू लागला.
काय चूक माझ्या पोरीची? आजही हा संसार घर तिच्या जीवावर चालतोय. ही या घरात येण्याआधीही या घरात आली. मुलगी म्हणून तिचा तितकाच अधिकार आहे ना या घरावर. आणि तिचा जीवनसाथी अयोग्य लाभला त्यामुळे ती अशुद्ध झाली का? घरासाठी राब राबावं तिने. आणि घरात शुभकार्य असलं की कुठल्या तरी कोपऱ्यात अडगळ सारखं बसून राहावं तिनं का? एका घटनेने तिच्या माणूस असण्यावर, तिच्या भावनांवर, तिच्या आनंदावर कसा ठपका बसू शकतो? तिला जसं आहे तसं राहायची, वागण्याची मुभा मिळालीच पाहिजे. तो तिचा अधिकारच आहे. या विचारात निर्मलाताई स्वराजवळ गेल्या व तिच्या डोक्यावर मायेने हात फिरवला. तसं स्वराला आईच्या कुशीत शिरून रडू लागली. कदाचित या मायेच्या हातासाठी ती गेले कित्येक दिवस आसुसली होती. आईच्या डोळ्यात डोळे घालून ती म्हणाली, मूर्तिरूपी लेकीसाठी तू एवढी तयारी करतेस. तिचं एवढं कौतुक सगळ्या घराला. त्याबद्दल मला द्वेष किंवा तक्रार नाही. पण मलाही त्या घरात फक्त आपलेपणाचं प्रेम हवंय. मी हक्क दाखवते घरावर वगैरे असं काहीच नाही ग. पण तुमच्याच कुटुंबातील व्यक्ती म्हणून मला स्वीकारा. का तुला आणि बाबांनाही मी आता? स्वरा बोलणं पूर्ण होण्याआधीच निर्मलाताईंनी तिच्या तोंडावर हात ठेवला. तिचे डोळे पुसत म्हणाला, मी आजवर मुलगा मुलगी कधीच भेद केला नाही, करणारही नाही. पण कदाचित परिस्थितीच्या प्रभावात मी वाहत गेले. तू या घराचा आधार असून, या घराचा एक भाग असूनही तू दुर्लक्षित होत आहे हे कळत असूनही शांतच बसली. एका तुटलेल्या नात्याची झळ त्यात तुला तुझ्याच माणसांपासून दूर नेते. त्या झळीचे चटके अजूनही तुला सहन करावे लागतायत हे दिसूनही डोळे बंद करून घेतले. पण आता नाही बाळा. तू लहानपणे प्रत्येक गौरीला एक प्रश्न विचारायचीस, आई मीच तुझी गौरी आहे ना ग? आणि मीही तुला कुशीत घेऊन म्हणायचे, हो ग राणी, तूच माझी गौराई आहेस. आजही तेच म्हणते, अजूनही तू माझी गौराईच आहेस आणि कायम राहशील. बाबा आणि माझ्यासाठी तू आमचा जीव होतीस आणि राहशील. आणि या घरात तुला तुझं स्थान नक्कीच मिळेल. एक पाहुणी म्हणून नाही तर एक लेक म्हणूनच. हे घर तुला कधीच परक मांडणार नाही. निर्मलाताईंनी स्वराच्या हाताला धरत गजरे बनवायला बसवले. नवीन साडी आणली. ती गौरी आल्यावर तूच नेसून गौराईची पूजाही तूच कर असंही सांगितलं. किया पुढे येऊन काही बोलणार तितक्यात त्यांनी तिच्याकडे एक कटाक्ष टाकला, ज्यात तिला सगळं समजून गेलं. स्वरा खरी गौराई आहे आणि तिचा योग्य तो आदर आपण करायलाच हवा हे तिलाही समजून चुकलं. आज घरातली गौराई प्रसन्नतेने हसत होती. लेकीचं लग्न झालं, काही कारणाने ते तुटलं किंवा अजून काही विपरीत घडल्यानंतर ती माहेरी येते आपल्या हक्काचा आधार समजून. पण पुन्हा लेक म्हणून तिला मनापासून स्वीकारलं जातं का? का ती जबाबदारी किंवा ओझं म्हणून वागवली जाते? काय हरकत असते तिला तिचं स्थान परत देणार? याच विषयावर भाष्य करणारी ही कथा आहे. वाचून तुमची मतं मांडायला विसरू नका. समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.